1990चं नवीन वर्ष ते रात्री 12 वाजता सुरू व्हायचं नाही, ते पहाटेच्या शांत हवेत आईच्या प्रेमळ हाकेसोबत सुरू व्हायचं. थंड पाण्याची आंघोळ, कपाळावरचं कुंकू आणि देवासमोर नम्रपणे जोडलेले हात, इथूनच वर्षाला खरी दिशा मिळायची. तेव्हा नवीन वर्ष म्हणजे गोंगाट नव्हता, तर मनात अलगद उतरलेली शांतता होती. त्या काळातली घरं फारशी मोठी नव्हती. मातीची, कौलारूची, छपराची घरं असायची. अंगणात रांगोळी असायची, दारात तोरण आणि घरात समाधानाची ऊब असायची. सकाळी चुलीवर उकळणारा चहा, धुराचा दरवळ आणि आईचा हळूच आवाज, यातच नवीन वर्षाचा खरा आनंद दडलेला असायचा. नवीन कपडे थोडकेच मिळायचे, पण त्याचं मोल मात्र खूप मोठं असायचं. वर्षातून एकदाच मिळालेल्या त्या कपड्यात लहान लहान स्वप्न गुंफलेली असायची. फटाके कमी होते, पण हसणं भरभरून होतं. रेडिओवरून सकाळ सकाळ येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा ऐकायला खूप छान वाटायचं. शेजाऱ्यांकडे जाऊन त्यांना भेटून दिलेल्या शुभेच्छात मज्जाच वेगळी असायची. दारं कायम उघडी असायची आणि मनही तशीच खुली. सुख असो वा दुःख, सगळे एकमेकांसोबत उभे राहायचे. तेव्हा वेळ होता माणसांसाठी आणि नात्यांसाठी जागा होती. आत्ताचे नवीन वर्ष रात्री 12 वाजता मोबाईलच्या स्क्रीनवरती सुरू होतात आणि काही क्षणातच स्टेटसवरती संपून जातं. पार्टी, लाईट्स, फटाके सगळं आहे, पण त्या गोंगाटात शांतता कुठेतरी हरवलेली आहे. क्षण जगण्यापेक्षा ते मोबाईलमध्ये टिपण्यातच जास्त वेळ जातो. आज घरं मोठी आहेत, सोयीसुविधा भरपूर आहेत, पण शेजाऱ्यांचं नावसुद्धा माहीत नसतं. दारं बंद असतात आणि मनं हळूहळू दूर जातात. शुभेच्छा येतात, पण त्या बहुतेक वेळा स्क्रीनपुरत्याच मर्यादित राहतात. आजचं आयुष्य खूप वेगानं धावतं. वेळ, नाती, सगळंच. नवीन वर्ष आलं की संकल्प पटकन लिहिले जातात आणि तितक्याच पटकन विसरलेही जातात. हसणं दिसतं, पण त्यामागची खोली कमी झालेली जाणवते. तरीसुद्धा मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात 90चं नवीन वर्ष आजही जिवंत आहे. कारण तेव्हा नवीन वर्ष फक्त तारीख बदलत नव्हतं, ते माणसांच्या मनात काहीतरी चांगला बदल घडवत होतं. आणि कदाचित म्हणून त्या आठवणी आजही इतक्या खोलवर मनाला भेटतात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमचं याविषयी मत काय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.